माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। आता आपण 5.1 मध्ये काही उदाहरणे अभ्यासणार आहोत। याच्यामध्ये पहिलं उदाहरण काय घेतलेलं आहे बघा, समांतरभुज चौकोन WXYZ चे कर्ण बिंदू O मध्ये छेदतात। हा समांतरभुज चौकोन दिलेला आपल्याला WXYZ, याचे जे दोन कर्ण आहेत W आणि Y, X आणि Z हे बिंदू O मध्ये काय झालेले छेदलेले। कोन XYZ बघा, XYZ हा 135 अंश दिलेला आहे। तर आपल्याला विचारले काय काय बघा, कोन XWZ काढायचा आहे, XWZ हा कोन काढायचा आहे। त्यानंतर कोन YZW हा दुसरा कोन काढायचा आहे। आणि बघा OY हे अंतर किती दिलेलं आहे, 5 सेंटीमीटर दिलेलं आहे। तर आपल्याला हा पूर्ण कर्ण किंवा WY ची लांबी काढायची। आता आपण समांतरभुज चौकोन म्हणजे काय पाहिलेलं आहे आणि समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म सुद्धा आपण बघितलेले। म्हणजे कसं आहे, समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरच्या बाजू समांतर असतात आणि समान लांबीचे असतात। समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात। या गुणधर्माचा वापर करून हे आपण गणित सोडवणार आहोत। त्यासाठी काय केलेलं आहे बघा, आपल्याला हा कोन दिलेला आहे, बरोबर आहे। कोणता दिलाय बघा, कोन XYZ हा कोन दिलेला आहे। आता या कोन XYZ चा समोरील कोन कोणता आहे बघा, हा W आहे, बरोबर आहे। समांतरभुज चौकोनाचे समूह कोन समान मापाचे असतात। आपल्याला बघा कोन XYZ बरोबर 135 अंश दिलेला आहे, त्याला आपण पक्ष म्हणणार आहे। उदाहरणामध्ये जी माहिती दिली त्या पद्धतीने बघा, कोन XYZ आणि कोन XWZ हे दोन्ही कोन काय समान मापाचे, कारण हे समांतरभुज चौकोनाचे समूह कोन आहेत। हे दोन्ही कोन हे एकरूप आहेत। म्हणून जेवढं माप XYZ चा असणार आहे तेवढंच माप कोणाचं असणार आहे, कोन XWZ बरोबर असणार आहे ते किती, 135 अंश। बघा म्हणजे आपल्याला जे विचारलेलं आहे त्याप्रमाणे पहिल्या कोनाचं माप मिळालेलं आहे, कोन XWZ बरोबर 135 अंश। त्यानंतर काय केलेलं आहे बघा, आपल्याला काय काढायचं आहे, दुसरा कोन काढायचा। कोणता, कोन YZW बघा, YZ आणि W। त्यासाठी आपण काय करणार आहे, समांतर रेषा आणि छेदिका यांच्या गुणधर्माचा आपण वापर करणार आहे। काय केलेलं आहे बघा, रेख WZ बघा, रेख WZ समांतर रेख XY, समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरच्या बाजू समांतर आहे। रेख WZ बघा आणि रेख XY ह्या ज्या दोन रेषा आहेत यांची छेदिका कोणती घेतलेली आहे, ZY बघा। WZ समांतर XY आहे, त्यांची छेदिका ZY घेतलेली आहे। त्यामुळे काय झालेलं आहे, हा जो कोन आहे हा कोन Y आणि हा कोन Z बघा, कोन YZW म्हणजे हा कोन आणि कोन ZYX किंवा XYZ हे दोन्ही कोन परस्परांचे अंतरकोन आहेत। छेदिकेच्या एकाच बाजूचे अंतरकोन त्यांचं माप किती असतं, 180, कारण या रेषा समांतर आहेत। म्हणजे दोन समांतर रेषाने एका ठिकाणी छेदलं तर एका बाजूचे अंतरकोन किती होतात, 180 अंश। त्या पद्धतीने या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे। बघा आता इथं आपल्याला काय केलेलं आहे, ZYX माप दिलेलं आहे। म्हणजे एका कोनाचं माप 135 दिलेलं आहे,
दुसऱ्या कोणाचं माप काढायचंय, दोघांची बेरीज 180 अंश आहे. बघा म्हणून काय येणार आहे, YZW बरोबर 180 वजा 135 म्हणजे YZW चं माप किती आलेलं आहे बघा, 180 मधून 135 जातील, किती येणार आहे 45 अंश. आणि शेवटी आपल्याला काय विचारलंय बघा, OY बरोबर 5 सेंटीमीटर. बघा O ते Y हे माप किती दिलेलं आहे, 5 सेंटीमीटर. तर विचारलंय कोणतं बघा, लेंथ WY किंवा WY चं माप काढायचं किंवा WY ची लांबी काढायची. आता बघा दोन्ही कर्ण आहेत WY आणि XZ हे परस्परांना O बिंदूमध्ये छेदलेले आहेत. समांतर चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. म्हणजे काय आहे बघा, या O पासून Y चं अंतर आणि O पासून W चं अंतर हे अंतर सारखं आहे आणि OZ आणि OX हे सुद्धा अंतर सारखं आहे. इथं आपल्याला OY दिलेलं आहे. OY किती आहे बघा, 5 सेंटीमीटर आहे, बरोबर आहे. लेंथ OY बरोबर 5 सेंटीमीटर, म्हणून OY बरोबर आपल्याकडे काय आहे, OW, कारण समांतर चौकोनाचे कर्ण. आता बघा WY बरोबर काय येणार आहे, OY अधिक OW. OY अधिक OW, जेवढा OY आहे तेवढाच OW, म्हणजे 5 आणि 5 यांची बेरीज केली तर ती किती येणार आहे, 10 सेंटीमीटर. किंवा 2 OY म्हणजेच काय येणार आहे, WY येणार आहे. बघा WY बरोबर 2 OY, 2 गुणिले OY ची किंमत 5 आहे, म्हणजे लेंथ WY बरोबर 10 सेंटीमीटर. म्हणजे बघा आपल्याला कोण XYZ मिळाला 135 अंश. त्यानंतर कोण YZW बरोबर 45 अंश मिळाला आणि लेंथ WY बरोबर 10 सेंटीमीटर हे आपल्याला विचारलेलं होतं. त्यानंतर अजून एक उदाहरण आहे आपल्याकडं, समांतर चौकोनाचंच आहे. 5.1 मध्ये काय केलेलं आहे बघा, हा चौकोन ABCD समांतर चौकोन दिलेला आहे आणि समांतर चौकोनाची परिमिती म्हणजे काय आहे आपल्याला माहिती आहे, चारी बाजूंच्या लांबीची बेरीज किती दिलेली आहे बघा, 150 सेंटीमीटर. म्हणजे AB अधिक BC अधिक CD अधिक AD 150 सेंटीमीटर. परंतु एक बाजू ही दुसरी पेक्षा 25 सेंटीमीटरनं काय सांगितलेली आहे, मोठी सांगितलेली आहे. तर सर्व बाजूंची काय काढायची, लांबी काढायची. बघा चौकोन ABCD दिलेला आहे, समांतर चौकोन आहे कोणता, ABCD. आता ABCD हा समांतर चौकोन असेल तर त्याचे गुणधर्म आपण परत आपल्याला माहिती आहे. AD बरोबर काय असणार आहे, BC, आणि AB बरोबर काय असणार आहे, CD. आता AB आणि BC या दोन बाजूंच्या लांबीतला फरक किती दिलेला आहे, तो एक दुसरीपेक्षा किती मोठी आहे, 25 ने मोठी आहे. म्हणून आपण त्यांची समानपट किंवा एका बाजूची लांबी आपण मानणार आहोत. AB बरोबर किती घेणार आहे बघा मी, x सेंटीमीटर. बघा AB बरोबर x सेंटीमीटर की AB बरोबर x सेंटीमीटर. जेवढा AB आहे तेवढाच तुमचा कोण असणार आहे, CD असणार आहे. आता AB पेक्षा दुसरी बाजू काय बघा, ही आपल्याला दिसताना लहान दिसते, आपण BC आपली मोठी आहे, म्हणून BC ही काय घेणार आहे आपण, या AB पेक्षा 25 ने मोठी घेणार आहे. म्हणजे BC किती येणार आहे बघा, AB मध्ये 25 मिळवायचे, x अधिक 25 सेंटीमीटर. बघा BC बरोबर x अधिक 25 सेंटीमीटर. आता बघा सम्मुख बाजूंची लांबी समान आहे, समोरासमोरच्या बाजू, म्हणजे आता सांगितलेलं आहे AB बरोबर कोण येणार आहे, CD. ती पण किती असणार आहे, CD 1 सेंटीमीटर. BC बरोबर AD, BC आणि AD समान आहेत, AD ची पण लांबी किती असणार आहे, x अधिक 25 सेंटीमीटर. हे आपण याच्यावरून लिहिणार आहे. आता आपल्याला काय करायचंय, सगळ्या बाजूंच्या लांबींची माप काढायची. म्हणून परिमिती आपण कशी लिहिणार आहे, AB अधिक BC अधिक CD अधिक AD बरोबर 150 अंश. AB सगळ्यांची किमती टाकायची. AB ची किंमत किती आहे बघा, x, BC ची x अधिक 25, CD ची x आणि AD ची x अधिक 25 बरोबर 150 अंश. x x x आणि x झाली किती बघा, 4x झाले. 25 आणि 25 यांची बेरीज किती येणार आहे, 50. म्हणून 4x बरोबर हे 50 इकडे जातील, म्हणजे 150 वजा किती येतील, 50 येतील. 4x बरोबर किती येणार आहे, 100. 150 मधून 50 जातील, बरोबर किती येणार आहे, 100 येणार आहे. आपल्याला x ची किंमत काढायची आहे. x बरोबर 100 भागिले 4, x बरोबर किती येणार आहे, 25 सेंटीमीटर. बघा आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे. आता आपण बाजूची माप काढू शकतो.
आता बघा एक्स आपण काय मानलेलं आहे बघा, AB. AB समोरची सम्मुख बाजू कोणती आहे त्याची, CD. AB बरोबर CD हे किती असणार आहे, एक्स म्हणजे किती असणार आहे 25 सेंटीमीटर. आणि AD बरोबर BC. BC चं माप किती आपण घेतलेलं आहे, एक्स अधिक 25. एक्स चं माप किती आलेलं आहे 25, त्याच्यामध्ये 25 मिळवायचे. 25 आणि 25 बेरीज किती येणार आहे 50 सेंटीमीटर. म्हणजे ADचं आणि BCचं माप बघा, BC आणि AD याचं माप किती येणार आहे 50 येणार आहे. आणि AB आणि CD चं माप किती येणार आहे 25 येणार आहे. म्हणून बाजूंची लांबी 25 सेंटीमीटर, 50 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर, 50 सेंटीमीटर या चारही बाजूंच्या मापांची बेरीज केली तर आपली एकूण बेरीज किती यायला पाहिजे 150 सेंटीमीटर ती आपली येते बघा. या पद्धतीनं या समांतर चौकोनाच्या बाजूंची आपण लांबी काढली. आता पुढचं उदाहरण आहे, आकृती दिली आहे बघा. आकृतीत चौकोन PQRS व चौकोन ABCR हे दोन समांतरभुज चौकोन दिलेले आहेत बघा. प्रश्नामध्ये दोन्ही चौकोन हे समांतरभुज चौकोन दिलेले PQRS बघा, PQRS आणि दुसरा आहे चौकोन ABCR. यामध्ये कोन P चं माप बघा, हा कोन P आहे, या कोन P चं माप 110 अंश दिलेला आहे. तर ABCR हा जो चौकोन आहे हा सुद्धा समांतरभुज चौकोन आहे. या चौकोनाच्या कोनांची काय करायची, माप काढायची बघा. चौकोनामध्ये चौकोन दिलेले आहे, दोन्ही समांतरभुज चौकोन आहेत. एका चौकोनाच्या एका कोनाचं माप दिलेलं आहे. आता आपण समांतरभुज चौकोनाचे जे गुणधर्म आहेत, समूह कोनाचे असतील किंवा समोरासमोर बाजूंचे असतील, त्याचाच पुन्हा इथे उपयोग करायचा आहे आणि आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं काढायची बघा. चौकोन PQRS हा समांतरभुज चौकोन दिलेला आहे. आता समांतरभुज चौकोनाचे समूह कोन समान मापाचे असतात बघा. हा P आणि R कोन तसंच Q आणि S कोन हे सारख्या मापाचे असणार आहेत. याच्यामध्ये कोन P हा 110 अंश दिलेला आहे बघा. हा कोन P 110 अंश दिलेला आहे. ह्या कोन P च्या समोरचा कोन हा कोणता असणार आहे R, कारण हे दोन्ही सम्मुख कोन आहेत, हे समान मापाचे असणार आहेत बघा. कोन P बरोबर कोन R. कोन P चं माप किती दिले बघा 110 अंश. म्हणून कोन R चं सुद्धा माप 110 अंश असणार आहे, कारण समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन. हा झाला मोठा चौकोन आहे. तर आतला चौकोन बघा, चौकोन ABCR हा सुद्धा काय आहे समांतरभुज चौकोन आहे. म्हणजे त्याचे सुद्धा सम्मुख कोन काय असणार आहेत, सारख्या मापाचे असणार आहेत. चौकोन ABCR चे R व B बघा, हा कोन R आपल्याकडे आलेला आहे मोठ्या चौकोनातला. तोच कोन R आणि B हा ABCR या समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन आहे बघा. R आणि B हे ABCR या समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन आहेत. कोन R आणि कोन B हे दोन्ही काय असणार आहेत, समान मापाचे असणार आहेत. कोन R आणि कोन B बघा, B आणि R. आता कोन B चं माप हे किती येणार आहे 110 अंश येणार आहे. कारण काय बघा, कोन R चं माप किती आहे आपल्याकडे 110 अंश आहे. कोन P आणि कोन R या मोठ्या चौकोनामध्ये कोन R बरोबर 110 अंश. म्हणून कोन R बरोबर कोन B हे सम्मुख कोन आहे. म्हणून कोन B चं माप हे किती येणार आहे 110 अंश. आपण हे A करून घेणार आहे, हा B आणि R. आता ABCR याच्यामध्ये कोन B मिळाला आहे आपल्याला, कोन R मिळाला. अजून राहिले कोणते कोन A आणि C हे दोन्ही सम्मुख कोन आहेत, हे सुद्धा समान मापाचे असणार आहेत बघा. कोन C व कोन R हा C आणि R हे समांतरभुज चौकोनाचे कसले दिलेत बघा, लगतचे कोन आहेत. किंवा कोन C व कोन R हे लगतचे कोन आहेत. आता बघा, समांतरभुज चौकोन जो आहे त्या समांतरभुज चौकोनात लगतच्या कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मगाशी आपण याच्या आधीच्या उदाहरणामध्ये बघितलेलं आहे. इथं समांतर रेषा आणि छेदिका याचा गुणधर्म आहे. तसं हा कोन R आणि हा कोन C बघा, कोन C आणि R यांचं माप किती असणार आहे 180. हे छेदिकेच्या एकाच बाजूचे अंतरकोन आहे, त्यांचं माप 180 असणार आहे. कोन R चं माप हे आपल्याकडे किती आहे बघा 110 अंश आहे. आणि C आणि R यांची बेरीज किती आहे 180 अंश बघा. दोघांची बेरीज 180 अंश आहे. एक कोन 110 दिलेला आहे. म्हणून कोन C बरोबर किती येणार आहे 180 वजा 110 अंश. म्हणून कोन C बरोबर हा किती असणार आहे 70 अंश.
म्हणून कोण सी व कोण ए. बघा जसा बी आणि आर सम्मुख कोण आहे तसा सी चा सम्मुख कोण कोणता ए. मग सी चं जे माप असणार आहे 70 अंश ते सुद्धा कोणाचं असणार आहे ए चं असणार आहे. बघा समांतरभुज चौकोनात सम्मुख कोणांची मापे कशी असतात समान असतात हा गुणधर्म आहे. म्हणून कोण सी बरोबर कोण ए बरोबर 70 अंश. जसं कोण पी आणि कोण आर 110 अंश, तसंच कोण आर आणि कोण बी सम्मुख कोण 110 अंश, तसंच कोण सी आणि कोण ए सम्मुख कोण 70 अंश. त्यानंतर आपण 5.1 मधील काही उदाहरणे बघितली. उरलेली उदाहरण तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. त्यानंतर सराव संच 5.2 आपण पाहतोय. त्या सराव संच 5.2 मध्ये पहिलं गणित काय दिलेलं आहे बघा. चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन दिलेला आहे. बघा चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे. एबी चा मध्यबिंदू कोणता दिलाय बघा पी आणि सीडी चा मध्यबिंदू कोणता दिलेला आहे क्यू. बघा बिंदू पी व बिंदू क्यू हे बाजू एबी व बाजू सीडी चे मध्यबिंदू आहेत. तर आपल्याला दाखवायचंय काय बघा चौकोन ए पी सी आणि क्यू हे काय दाखवायचं आहे समांतरभुज चौकोन आहे हे आपल्याला दाखवायचं. एक चौकोन दिलाय एबीसीडी त्याच्या एका बाजूचे मध्यबिंदू दिलेले आहेत. त्याच्यावरून तो नवीन चौकोन तयार झालेला आहे एपीसीक्यू हा समांतरभुज चौकोन आपल्याला दाखवायचा आहे. बघा इथं बघा एबी बरोबर काय असणार आहे सीडी सम्मुख समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू त्या समान मापाच्या असणार आहे. पी हा एबी चा मध्यबिंदू आहे म्हणून इथं एपी आणि पीबी हा भाग या बाजू सारख्या होणार आहे. तसंच इकडं क्यू हा सीडी चा मध्यबिंदू आहे म्हणून सीक्यू आणि क्यूडी या सुद्धा सारख्या होणार आहेत. म्हणजे कसं दिलंय बघा पी हा रेख एबी चा मध्यबिंदू आहे म्हणून एबी बघा एबी बरोबर हा एपी आणि हा पीबी तिकडे लक्ष द्या. एपी आणि पीबी बरोबर काय येणार आहे 1/2 एबी. म्हणजे एबी चा निम्मा कोणता असणार आहे एपी आणि काय असणार आहे पीबी. याला आपण आकडा 1 देणार. बघा एपी बरोबर पीबी बरोबर 1/2 एबी सारखा असणार आहे. क्यू हा रेख सीडी चा मध्यबिंदू आहे. बघा क्यू हा रेख सीडी चा मध्यबिंदू आहे म्हणून डी क्यू आणि क्यूसी हे दोन्ही सारखे असणार आहेत. आणि हे सारखे कसे असणार आहेत या डीसी बाजूच्या निम्म्या असतात. जसं एबी चा निम्मा एपी आणि पीबी आहे तसाच सीडी चा निम्मा डीक्यू आणि कोण असणार आहे क्यूसी असणार आहे. त्याला आपण आकडा दुसरा दिलेला आहे. इथं चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे. बघा एबीसीडी समांतरभुज चौकोन आहे. एबी आणि सीडी या त्याच्या सम्मुख बाजू आहेत त्या सारख्या मापायचे. आता एबी चा निम्मा आणि सीडी चा निम्मा आपण आपल्याला चौकोन कोणता विचारलेला आहे ए पी सी क्यू. बघा ए पी सी क्यू म्हणून आपण या बाजूचा एपी 1/2 एबी आणि सी क्यू म्हणजे काय बघा आपल्याला हवी आहे ती 1/2 डीसी. म्हणजे एपी बरोबर काय येणार आहे सी क्यू कारण एबी आणि सीडी सारखे आहेत. एबी च्या निम्मी एपी आहे डीसी च्या निम्मी सी क्यू आहे म्हणून 1 आणि 2 वरून आपल्याला काय येणार आहे एपी बरोबर सी क्यू कारण एपी आणि सीडी ह्या सारख्या बाजू आहेत. आता बघा ह्या ज्या दोन बाजू आहेत कोणत्या एबी आणि सीडी या दोन्ही कशा आहेत समांतर आहेत. बाजू एबी समांतर बाजू डीसी सम्मुख बाजू आहेत. समोरासमोरच्या बाजू आहेत आणि समांतर आहेत. तसंच बाजू एपी आणि बाजू सी क्यू या सुद्धा काय येणार आहेत समांतर येणार कारण ए दरम्यान पी दरम्यान बी आहे आणि सी दरम्यान क्यू दरम्यान डी आहे किंवा डी दरम्यान क्यू दरम्यान सी. याला आपण आकडा 4 टाकणार आहे. एबी आणि सीडी समांतर आहेत म्हणून एपी आणि सी क्यू सुद्धा काय आहेत समांतर आहेत. बघा समांतरभुज चौकोनामध्ये काय सांगितलेलं आहे बघा सम्मुख बाजूंची एक जोडी समांतर आणि एकरूप असेल. बघा समांतरभुज चौकोनामध्ये सम्मुख बाजूंची एक जोडी एकरूप आणि समांतर असेल तसं एपी आणि सी क्यू यांचं माप सारखं आहे. एबी आणि सीडी समांतर आहे म्हणून एपी आणि क्यूसी सुद्धा काय एकमेकाला समांतर आहेत. बघा चौकोन एपी सी क्यू मध्ये सम्मुख बाजूंची एक जोडी एकरूप व समांतर आहे म्हणून 3 आणि 4 वरून समांतरभुज चौकोनाची जी कसोटी आता सांगितली त्या कसोटीनुसार चौकोन ए पी सी क्यू हा काय येणार आहे तुमचा
ABCQ हा तुमचा काय येणार आहे, समांतरभुज चौकोन असणार आहे. पुढील उदाहरण काय सांगितलंय बघा, कोणताही आयत समांतरभुज चौकोन असतो हे आपल्याला काय करायचंय, दाखवायचंय. आता आयत आणि समांतरभुज चौकोन, समांतरभुज चौकोनाच्या कसोटीचा वापर करून किंवा आयताचे गुणधर्म विचारात घेऊन आपण हे उदाहरण पाहत आहोत. इथे सांगितलेले काय बघा, पक्षामध्ये चौकोन ABCD हा आयत दिलेला आहे. कोणताही आयत, आपण तसा चौकोन ABCD हा आयत घेतलेला आहे आणि दाखवायचंय काय आहे, आयत जो आहे तोच काय दाखवायचा आहे, समांतरभुज चौकोन आहे. आता आयत आहे म्हणून आपण आयताचे गुणधर्म पाहणार आहोत. बघा, चौकोन ABCD हा आयत दिलेला आहे, ते आपण पक्ष घेतलेला आहे. आता आयताच्या समोरासमोरच्या बाजू समान आहेत, म्हणजे AD बरोबर BC आहे. बघा, AD बरोबर BC आहे आणि AB बरोबर काय असणार आहे, CD असणार आहे. आयताचा प्रत्येक कोण काटकोन आहे आणि समोरासमोरच्या बाजू या कशा आहेत, एकरूप आहेत किंवा समान मापाच्या आहेत, सम्मुख बाजू. आता चौकोन ABCDच्या सम्मुख बाजू एकरूप असतील किंवा दिलेल्या चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतील तर तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो. ही समांतरभुज चौकोनाची कसोटी आहे. म्हणजे दिलेल्या चौकोनाच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या मापाच्या असतील तर त्या चौकोनाला आपण काय म्हणणार आहे, समांतरभुज चौकोन म्हणणार आहे. तसं इथं AD आणि BC, बघा AD आणि BC या समोरासमोरच्या बाजू आहेत, AB आणि CD या सुद्धा समोरासमोरच्या बाजू एकरूप आहेत, म्हणून चौकोन ABCD हा आपला काय आहे, समांतरभुज चौकोन आहे. या पद्धतीने आपल्याला दाखवता येतं. म्हणजे बघा, ह्या प्रकरणामध्ये समांतर किंवा 5.1, 5.2 आणि पुढं फक्त समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म आणि कसोट्या यांचा वापर केलेला आहे. आता पुन्हा बघा, 5.2 मधलं आपण अजून एक उदाहरण पाहतोय. आकृती दिलेली ABCD हा समांतरभुज चौकोन दिलेला आहे. बघा, ABCD हा समांतरभुज चौकोन दिलेला आहे आणि त्याच्या बाजूवर म्हणजे समांतरभुज चौकोनाच्या बाजूवर PQRS, इकडं PQR आणि S असे बिंदू घेतलेले असे आहेत की बघा, AP चं माप आणि या BQ चं माप, CR चं माप तसंच HD चं माप, म्हणजे AP, PQ, CR आणि SD ही माप काय सारखी आहेत. बघा, या सारख्या कोणाने आपण दाखवलेलं आहे. तर दाखवायचं आहे काय, चौकोन PQRS, बघा PQRS हा आपल्याला काय दाखवायचा आहे, समांतरभुज चौकोन दाखवायचा आहे. आता आपल्याकडं हा जो समांतरभुज चौकोन ABCD आहे याच्या गुणधर्माचा पहिल्यांदा आपण वापर करणार आहे. काय घेतलेलं आहे बघा, AB, बघा ही AB बाजू कशी तयार झालेली आहे, AP अधिक PB, म्हणजे A दरम्यान P दरम्यान B. बघा, AB बरोबर AP अधिक PB, A दरम्यान P दरम्यान B, याला आपण आकडा 1 घेणार आहे. तसंच AB च्या समोरची बाजू कोणती आहे आपल्याकडे, CD आहे. CD कशी तयार झालेली आहे बघा, CR अधिक RD, C दरम्यान R दरम्यान काय येणार आहे, D, याला आपण आकडा दुसरा टाकलेला आहे. आता बघा, इथं AP आणि CR, बघा AP आणि CR हे सारख्या मापाचे दाखवलेले आहे, त्याचा आपण इथं वापर करणार आहे. बघा, रेखा AB एकरूप आणि इथं CD, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू AB आणि CD असल्यामुळं त्या सारख्या मापाच्या आहेत. बघा, AP एकरूप आणि इथं CD सम्मुख भुजा, म्हणून AB बरोबर काय घेतलेलं आहे, CD, AB बरोबर CD. आता बघा, 1, 2 आणि हे 3, AB आणि CD समान आहे. AB ची किंमत किती येते आपल्याकडे, AP अधिक PB, एक मध्ये घेतली बघा, AP अधिक PB, आणि CD ची किंमत किती येते, CR अधिक RD, 2 वरून बघा CD बरोबर CR अधिक RD. परंतु आपल्याकडे काय आहे, AP बरोबर CR दिलेलं आहे. बघा, AP बरोबर CR हे आपल्या पक्षामध्ये दिलेलं आहे, पण AP बरोबर CR पक्ष याला आपण आकडा 5 घेतलेला आहे. म्हणून बघा, AB आणि CD सारखा आहे, AP आणि CR सारखा आहे, म्हणून 4 आणि 5 वरून PB बरोबर काय येणार आहे, RD, याला आपण आकडा किती टाकणार आहे, 6 टाकणार आहे. बघा, रेख PB एकरूप रेख RD. लक्ष इकडे द्या, AB बरोबर CD आहे, इथं AP बरोबर CR आहे, म्हणून PB बरोबर काय येणार आहे, RD.
याला आकडा आपण 6 घेतलेला आहे. बघा पीबी एकरूप आरडी, पीबी एकरूप आरडी. आता हा पीबी आणि आरडी याच्यामध्ये जे त्रिकोण तयार, ह्या बाजूंचा विचार हे घेऊन त्रिकोण जो आहे तो PBQ. बघा त्रिकोण PBQ आणि त्रिकोण RDS, लक्ष इकडे द्या नीट बघा. त्रिकोण PBQ आणि त्रिकोण RDS या दोन त्रिकोणांच्या मध्ये आपण काय किंवा आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. बाजू PB एकरूप बाजू RD ही दिलेली आहे पक्षामध्ये. त्यानंतर हा जो कोण B आहे आणि हा कोण D आहे तो आपला सुरुवातीला सांगितलेला आहे ते सम्मुख कोण आहे. कोण B आणि कोण D हे सम्मुख कोण आहेत. बाजू BQ एकरूप बाजू DS. बघा बाजू BQ एकरूप बाजू DS हे सुद्धा आपल्याला पक्षामध्ये दिलेलं आहे. म्हणजे बाजू कोण आणि बाजू बा को बा म्हणजे त्रिकोण PBQ एकरूप त्रिकोण RDS हे बाकोबा कसोटीनुसार काय होत आहे, एकरूप होत आहे. बघा PB आणि RD सारखी आहे. BQ आणि बघा BQ आणि DS हे सारखे आहेत. कोण B आणि कोण D सम्मुख कोण समान मापाचे आहेत. म्हणून बाकोबा या कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण आपले एकरूप झालेले आणि एकरूप त्रिकोणांचे उरलेले घटक हे समान मापाचे असतात किंवा एकरूप असतात. म्हणजे संगत कोण असतील किंवा संगत भुजा असतील. तसंच रेख PQ म्हणून बघा रेख PQ एकरूप रेख RS. ही बाजू झालेली आहे, ही बाजू झाली. तिसरी बाजू कोणती PQ आणि ही RS ही काय नाही एकरूप त्रिकोणांच्या संगत भुजा. हे आपण कोणत्या त्रिकोणामध्ये दाखवलेलं आहे PBQ आणि RDS. तसंच आपण हे जे दोन त्रिकोण आहेत APS आणि RCQ या दोन त्रिकोणांच्या मध्ये आपण काय दाखवणार आहे बघा. रेख SP, रेख SP बरोबर रेख काय येणार आपला RQ. बघा जसं आपण PQ एकरूप SR दाखवलेलं आहे तसं ह्या दोन त्रिकोणांच्या मध्ये PS एकरूप काय दाखवणार आहे QR. बघा तसेच त्रिकोण रेख SP एकरूप रेख QR हे आपल्याला दाखवता येईल. म्हणून बघा PQ आणि RS एकरूप आहेत. SP आणि QR एकरूप आहेत. बघा PQ आणि RS एकरूप आहेत. PS आणि QR एकरूप आहेत. ह्या चौकोन PQRS च्या बघा PQ समोरील बाजू SR आहे, सम्मुख बाजू सारखी आहे. PS च्या समोरची बाजू QR सारखी आहे. म्हणून चौकोन PQRS च्या सम्मुख बाजू सारख्या आहेत आणि एकरूप समांतर आणि एकरूप आहेत. म्हणून हा चौकोन तुमचा काय येणार आहे PQRS समांतर चौकोन. कारण का PQ बरोबर SR आहे आणि PS बरोबर QR आहे. समोरासमोरच्या बाजू सारख्या मापायचे. तो चौकोन कसोटीनुसार समांतरभुज असतो. म्हणून चौकोन PQRS हा समांतरभुज चौकोन आहे. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत. रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.